नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर ममता कन्नाडे. आज आपण प्रकरण 2मधील दुसरा प्रश्न कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत अभ्यासणार आहोत. कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत. कार्ल मार्क्सने जे विविध सिद्धांत मांडले त्यामध्ये त्याचा वर्गसंघर्ष सिद्धांत अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मार्क्सच्या मते व्यक्तीचा वर्ग हा समाजातील उत्पादनाची साधने आणि उत्पादनाची तंत्रे यातील संबंधावर निश्चित होतो. म्हणजेच वर्गनिर्मिती उत्पादन प्रक्रियेवर अवलंबून असून अशा वर्गांना मार्क्स आर्थिक वर्ग इकॉनॉमिक क्लास असे म्हणतो, कारण या वर्गाचा विकास उत्पादन प्रक्रियेवरच होत असतो. उदाहरणार्थ, प्राचीन काळी मानव हा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून होता. आवश्यक वस्तूंचे वितरण समान पातळीवर केले जात होते. त्यामुळे या काळात वर्गभेद नव्हता. कालांतराने मनुष्य स्वतः वस्तूचे उत्पादन करू लागला. त्यातून कामाचे विभाजन आवश्यक वाटू लागले. तेव्हापासून उत्पादन प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या 2 वर्ग निर्माण झाले. एक वर्ग आर्थिकदृष्ट्या मालक बनला, तर दुसरा वर्ग केवळ शारीरिक श्रम करणारा कामगार किंवा मजूर बनला. कार्ल मार्क्सची वर्गविषयक संकल्पना. कार्ल मार्क्सच्या मते समाजात 2च वर्ग असून त्याची निर्मिती उत्पादन प्रक्रियेद्वारे होते. यातील एका वर्गाचा उत्पादन साधनावर पूर्ण हक्क असतो, तर दुसरा वर्ग यापासून वंचित असतो. ज्या वर्गाकडे उत्पादन साधनांची पूर्ण मालकी असते असा वर्ग आर्थिक भूमिकेतून मालक, सामाजिक दृष्टीने शोषणकर्ता आणि राजकीय दृष्टीने शासक असतो. उदाहरणार्थ, स्वामी, सामंत, भांडवलदार इत्यादी. याउलट ज्या वर्गाला फक्त शारीरिक कष्टच करावे लागतात, मालकाच्या कृपेवर अवलंबून राहावे लागते आणि मालक देईल त्या वेतनावर विना तक्रार कष्ट करावे लागतात, असा वर्ग आर्थिक दृष्टीने निर्धन, सामाजिक दृष्टीने शोषित, तर राजनैतिक दृष्टीने शासित असतो. उदाहरणार्थ, गुलाम, शेतमजूर, कामगार वर्ग इत्यादी. अशा रीतीने कार्ल मार्क्सने उत्पादन प्रक्रिया आणि वस्तू वितरण हक्क यावर आधारित अशा आर्थिक वर्गाला सामाजिक वर्ग मानले. आधुनिक युगात औद्योगिकीकरण आणि श्रमविभाजन यामुळे समाजात जरी अनेक वर्ग आढळत असले तरी मार्क्सच्या मते फक्त 2च वर्ग महत्त्वाचे आहेत. एक भांडवलदार वर्ग आणि दुसरा कामगार वर्ग. कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत. समाजातील मजूर वर्गावर होणाऱ्या अन्यायाची रास्त बाजू घेणारा हा महान क्रांतिकारक समाजशास्त्रज्ञ वर्गसंघर्ष सिद्धांतामुळेच जगप्रसिद्ध विचारवंत म्हणून ओळखला जातो. मानवी इतिहास हा संघर्षाने कसा भरला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याने ऐतिहासिक घटनांना समजून घेऊन त्या संदर्भात एक नवीन दृष्टिकोन आत्मसात केला.
मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत हा उत्पादन पद्धतीशी किंवा व्यवस्थेशी निगडीत असून स्वतः मार्क्सच असे म्हणतो की या सिद्धांताचा जनक ऑगस्टीन थिअरी हा आहे. कारण थिअरीनेच फ्रान्समधील वर्गसंघर्षावर प्रथम लिखाण केले होते. त्यामुळे मार्क्सने त्याच्या वर्गसंघर्ष विचारांचा स्वीकार केला. प्रत्येक वेळी वर्गसंघर्षाची समाप्ती क्रांतीने झाली असे मार्क्स म्हणतो. त्यानुसार त्याने मानवी इतिहास संघर्षरूपी आहे असे सांगितले आहे. कार्ल मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजात उत्पादन आणि वितरणात एक प्रकारची बळी तो कानपिळी अशी मक्तेदारी होती. यातूनच वर्ग जाणीव उदयास येते. अधिकाधिक कामगार एकत्र येतात आणि आपल्यावर जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यास सज्ज होतात. मार्क्सच्या मते मजूर वर्ग भांडवलदार वर्गाच्या वर्चस्वाखाली जितका दबला जातो तितका तो आपला असंतोष अधिक प्रमाणात संघटित स्वरूपात प्रकट करतो. भांडवलशाही व्यवस्थाच अशा वर्गसंघर्षाच्या निर्मितीचे आणि स्वतःच्या विनाशाचे साधन असते. कार्ल मार्क्सच्या वर्गसंघर्ष सिद्धांतामधील महत्त्वपूर्ण बाबी आता आपण जाणून घेऊया. ते आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. कामगार वर्गाचा उदय. भांडवलशाहीत अनेक व्यक्तींना एका ठिकाणी कामगार म्हणून काम करावे लागते. त्यामुळे त्यांना परस्परांच्या परिस्थितीची जाणीव होते. त्यांच्यात एकोपा आणि संघटितपणाची भावना निर्माण होते. त्यातून कामगारांच्या मनात वर्ग जाणीव निर्माण होऊन भांडवलदाराविरुद्ध संघर्ष करण्याची भावना वाढत जाते. दुसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल संपत्तीचे महत्त्व. भांडवलशाही समाजव्यवस्थेत व्यक्तीचे वर्तन हे तिच्या संपत्तीशी असलेल्या संबंधावरून ठरते. तसेच अशा समाजातील व्यक्तीचे स्थान तिच्या आर्थिक उत्पादनाच्या साधनांच्या मालकी हक्कावरून ठरते. त्यामुळे व्यक्ती कोणता व्यवसाय करते ही बाब महत्त्वाची नसून उत्पादन साधनांच्या संदर्भातील तिचे स्थान महत्त्वाचे असते. वर्ग जाणीवेची वाढ आणि उत्पादन साधनांची मालकी यातील विषमता यामुळे भांडवलदार व कामगार यांच्यात संघर्ष निर्माण होतात. दारिद्र्यामध्ये वाढ. भांडवलशाही समाजव्यवस्थेत भांडवलदाराकडून कामगारांची जी आर्थिक पिळवणूक केली जाते त्यामुळे त्यांच्या दारिद्र्यात सतत वाढ होत असते. अशा उत्पादन प्रक्रियेत कामगारांना रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करावी लागते. गरजांच्या अपूर्णतेमुळे कामगारांच्यातील उपासमार, आजार, भूकबळी यांचे प्रमाण वाढत जाते. त्यांचा गंभीर परिणाम म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. याउलट भांडवलदारांचे जीवन ऐश आरामाचे बनते. नेक्स्ट पॉईंट दुरावा किंवा अलगता. आर्थिक पिळवणूक आणि कामाच्या ठिकाणची अयोग्य परिस्थिती
यामुळे कामगाराला त्याचे काम, निर्माण होणाऱ्या वस्तू आणि त्यांचे सहकारी याविषयी आपुलकी कमी होते. त्यांना एकूणच उत्पादन प्रक्रियेविषयी आत्मीयता वाटत नाही. उलट कामाची जागा, आपले सहकारी आणि समाज यांच्याविषयी दुरावा निर्माण होत जातो. आर्थिक व राजकीय सत्ता आणि अधिकार यांचे केंद्रीकरण. कार्ल मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजव्यवस्थेत सामाजिक वर्ग हे मालमत्तेच्या मालकी हक्कावरून ठरतात. ज्याच्या हातात आर्थिक सत्ता असते त्यांना राजकीय सत्ता मिळविणे अवघड नसते. ते आपण आज देखील आजच्या राजकारणातून आपल्या लक्षात येऊ शकते. भांडवलदाराकडून राजकीय सत्तेचा वापर स्वतःचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे, कामगार वर्गावर सत्ता गाजविणे अथवा कामगारांची पिळवणूक करणे यासाठी केला जातो. म्हणजेच भांडवलशाहीत केवळ भांडवलदार वर्गाकडेच आर्थिक व राजकीय अधिकार यांचे केंद्रीकरण झालेले असते. अशा अधिकार आणि सत्तेपासून कामगार वर्ग वंचित होतो. त्याचा परिणाम कामगार वर्गामध्ये भांडवलदार वर्गाविरुद्ध वर्ग संघर्ष भावना वाढीस लागते. क्रांती. कार्ल मार्क्सच्या मते आधुनिक उत्पादन प्रक्रियेत भांडवलदार व कामगार यांच्यामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या संघर्षाची परिणती ही शेवटी क्रांतीत होते. त्यामुळे भांडवलशाही रचना नष्ट होते. अशा भांडवलशाहीत सतत तेजी-मंदीचे चक्रे निर्माण होतात. त्यामुळे समाजात आर्थिक तणाव निर्माण होऊन कामगारांची आर्थिक स्थिती खालावत जाते. या स्थितीची परिसीमा गाठली जाते तेव्हा समाजात क्रांती होते. साम्यवादाचा उदय. कार्ल मार्क्सच्या मते जेव्हा उत्पादन प्रक्रियेत कामगारांची सत्ता प्रस्थापित होईल तेव्हा मालमत्ता ही समाजाच्या मालकीची होईल. संपत्तीच्या खाजगी मालकी हक्कातील विषमतेमुळे निर्माण होणारी वर्गव्यवस्था नष्ट होईल आणि वर्गहीन किंवा संघर्षविरहित समाज उदयास येईल. यालाच मार्क्सने साम्यवाद असे नाव दिले. अशा साम्यवादामध्ये राज्यव्यवस्था नामशेष होऊन प्रत्येक व्यक्तीला तिच्या गरजेप्रमाणे सर्व सुविधा मिळतील. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कुवतीनुसार उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होईल. अशा पद्धतीने कार्ल मार्क्स यांनी आपला जो वर्ग संघर्ष सिद्धांत आहे तो सिद्धांत मांडलेला आहे. कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्ष सिद्धांत पाहिल्यानंतर या सिद्धांताचे थोडक्यामध्ये मूल्यमापन करणे ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. हे पहा, कार्ल मार्क्सने आपला जो उत्पादन प्रक्रियेशी निगडीत वर्ग संघर्ष सिद्धांत मांडला त्याचे सखोल विवेचन केल्यानंतर असे लक्षात येते की त्यांचा हा सिद्धांत स्तरीकरणाचा सिद्धांत नसून तो सामाजिक परिवर्तनाचा एक व्यापक असा सिद्धांत आहे. तसेच हा सिद्धांत म्हणजे समग्र समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. मार्क्सवादी समाजशास्त्राचे एक पुरस्कर्ते
T.B. बॉटमेर यांनी मार्क्सचा संघर्ष सिद्धांत म्हणजे समाजशास्त्राला लाभलेले मुख्य योगदान आहे असे मत मांडले. या सिद्धांताचे सखोल अध्ययन केल्यानंतर आपणास एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत वस्तुस्थिती निदर्शक होता. अतिप्राचीन समाजापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत असे दिसून येते की समाजात दोन परस्पर विरोधी वर्ग अस्तित्वात असतात. यातील एका वर्गाकडे पैसा, सत्ता, संपत्ती यासंबंधी हक्क असतो, तर दुसरा वर्ग या सर्वांपासून वंचित असतो. दुसऱ्या वर्गाकडे फक्त स्वतःची श्रमशक्तीच असते. पहिला वर्ग म्हणजेच भांडवलदार दुसऱ्या वर्गाचे म्हणजेच कामगार वर्गाचे शोषण करतो. जेव्हा शोषण क्रियेचा अतिरेक होतो तेव्हा कामगार वर्ग भांडवलदार वर्गाविरुद्ध क्रांती उभारतो. ही क्रांती म्हणजेच वर्गसंघर्ष होय. जेव्हा समाजातून भांडवलदार वर्ग नाहीसा होतो तेव्हा वर्गविरहित किंवा संघर्षरहित समाज उदयास येतो. अशाच समाजाला मार्क्सने साम्यवाद हे नाव दिले आहे. धन्यवाद मित्रा.